काही लीक करतात किंवा काही अगदी अरुंद झाले त्याच्यातून रक्त पुढे प्रवाही होत नाही. त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याला हृदय बंद करावं लागतं. हृदयाला चिरा मारून हृदयाचे चेंबर्स ओपन करून ते सडलेले खराब झालेले वॉल्व काढून बायपास आणि आम्ही जी करतोय ती बायपास आतमध्ये एक्झॅक्टली सेम शस्त्रक्रिया आहे. मात्र हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे आपल्याला हृदयापर्यंत जायचंय, आपल्याला ऑपरेशन करायचंय तर हृदयात जाण्यासाठी आपल्याला हे आवरण काढावं लागतं. त्यासाठी आपल्याला हे हाड फ्रॅक्चर करून आपल्याला ही पिंजरा ओपन करून मग हृदय दिसतं. त्याच्याच ऐवजी दुसरा मार्ग आपण दोन चाचण्यांच्या मधून एक छोटासा ओपनिंग करणार आणि मग त्याला एंडोस्कोपच्या मदतीने आपल्याला व्ह्यू चांगला आणि आतमध्ये नेमकं काय आहे ते बघणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण पूर्ण छाती न उघडता हृदयापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे. मात्र बायपास शस्त्रक्रिया आणि ओपन हार्ट शस्त्रक्रिया या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या की दोघेही पारंपरिक पद्धतीने समोरून उघडून केल्या जातात आणि मिनिमल ऍक्सेस मध्ये छोट्या वेगवेगळ्या बाजूने चिरे करून आपण करतो. एनेस्थेशियाचे मित्र देखील सांगतील की आपण एक एनेस्थेशियाचं काय साधी सुई जरी डोक्याची म्हटलं तरी आम्हाला आमच्या डोक्यात 1000 कॉम्प्लिकेशन्सचा विचार असतो. नॉर्मल हृदय शस्त्रक्रियेला आज जगभरातला जो मानक आहे ज्यांचं हृदय नॉर्मल आहे, नॉर्मल म्हणजे एक 50-60% जी कार्यक्षमता आहे ती व्यवस्थित रिटेंड आहे, अशा पेशंट्स मध्ये हृदय शस्त्रक्रियेचा जीवाचा जो धोका असतो तो 4 ते 5% इतका सीमित आहे आणि तो देखील पहिले 48 तास सगळ्यात जास्त असतो. त्यानंतर तो पहिल्या आठवड्यापर्यंत एका लेवलपर्यंत कमी होतो. त्यानंतर 1 महिन्यापर्यंत एक अजूनही कमीची लेवल असते आणि ऑपरेशनच्या 6 महिन्यानंतर तो कॉमन पॉप्युलेशन इतकाच धोका तो राहतो. मात्र धोका अगदी नाही आहे किंवा 0% आहे आणि 100% सेफ आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते साफ खोटं आहे. कारण तुमचं माझं हृदय जर अगदी नॉर्मल आहे आणि कोणीतरी छोटासा चाकू जरी त्याला लावला तरी आपण सिरियस होऊन जातो. हे तर आजारी हृदय आहेत. मेरा सवाल ऐसा है कि जिसको भी अगर ये प्रक्रियामध्ये तफावत सांगा की ओपन हार्टला किती लागतो आणि याला किती लागतो? साधारणतः आमच्या सेंटरला जवळपास 90,000 ते 1.25 लाखापर्यंतचा फरक दोघे शस्त्रक्रियांमध्ये येतो, रुटीन आणि मिनिमल ऍक्सेस. त्याविषयी मेन म्हणजे आता आमच्या सेंटरला जर तुम्ही विचारात घ्याल तर जर मुंबई पुण्याच्या कन्व्हेन्शनल शस्त्रक्रियेच्या दरांच्या पेक्षा स्वस्त दरामध्ये आम्ही मेडिकलला मिनिमल ऍक्सेस शस्त्रक्रिया प्रदान करतो. मेरे सवाल का जवाब दिया. स्कीम का? हाँ, स्कीम आपको सिर्फ मराठी बोलना है, हिंदी नहीं बोलना है? हिंदी बोल सकते हैं. तो मैं इसलिए हिंदी में पूछ रहा हूँ. यहाँ पर हम पेशेंट्स को यहाँ पर अभी तक मुझे लगता है निरंजन सर इसके लिए अच्छा आंसर दे सकेंगे, वे भी बोलेंगे इसके बारे में. लेकिन जहाँ तक मुझे पता है मैं ये बोलना चाहूँगा कि ये हॉस्पिटल स्कीम्स के लिए एप्लीकेशंस दे चुका है. ओवर अ पीरियड हम आशा करते हैं कि हमारे यहाँ पर भी महात्मा फुले या PMJY की स्कीम्स शुरू होंगी. CGHS का अंडर फंक्शनल है, अभी तक वे इन्वेस्टिगेशन स्टेज पे है. बहुत जल्द ही वे सर्जिकल डोमेन में भी हम उनकी सर्विसेज शुरू करेंगे. आज की तारीख में हम CM फंड की मदद से, अनुदान निधि की मदद से पेशेंट्स की मदद कर रहे हैं और भी दूसरे जो पेशेंट्स आते हैं कि जो बोलते हैं हमें कि सर हम इतना खर्चा नहीं उठा सकते, हम पार्ट पेमेंट कर सकते हैं, उनके लिए हम यहाँ पर मसलन बजाज फाइनेंस की जो स्कीम है वहाँ पर वे 0 इंटरेस्ट EMI में फर्ज कर लीजिए कि 3-3.5 लाख का खर्चा है. पेशेंट बोलता है कि मैं 50,000 या 1 लाख रुपया भी भर पाता हूँ, तो वे बजाज फाइनेंस या इक्विवेलेंट स्कीम्स की मदद से बचा हुआ कोई 15,000 रुपया महीना भरता है 10 महीना, कोई 17,000 रुपया भरता है, कोई 12,000 रुपया महीना भरते, तो डायरेक्टली जो फाइनेंशियल इम्पैक्ट एकदम से 3 लाख रुपए भर रहे हैं, 4 लाख रुपए भर रहे हैं, वैसा न आते हुए लोग 8,000 से 15,000 तक की जो EMI है, जैसे आज लोग मोबाइल खरीदते हैं, उसी तरह से उनको
ये बैकग्राउंड में उनको 10-15% का डिस्काउंट भी मिल जाता है क्योंकि इंटरेस्ट फ्री होता है। थँक्यू. त्यामध्ये डिफरन्सेस 3-4 डिफरन्सेस जे आहेत ते तुमच्यासाठी लक्षात राहण्यासाठी एक म्हणजे की जे छातीत दुखणं जे हृदयविकारामुळे चालू असतं जे की हृदयाच्या रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे जे होतं त्याच्यामध्ये जनरली ते दुखणं जे असतं त्यावेळेस छातीत तर दुखतंच पण त्याच्यासोबत जनरली की जबडा पण दुखतो हाताला पण दुखतो डाव्या साईडच्या हातापर्यंत पण ते दुखणं पसरतं. दुसरं म्हणजे घाम येतो पेशंट अस्वस्थ वाटतं आणि मेन म्हणजे ते छातीत दुखणं ती 10 किंवा 15 मिनिटाच्या जास्त ड्युरेशनसाठी राहतं त्याच्यापेक्षा कमी ड्युरेशनसाठी राहते आणि कोणतीही ॲक्टिव्हिटी केली तर ते छातीत दुखणं वाढतं. जसे की जर ॲसिडिटी संबंधित जे दुखणं असतं ते दुखणं तसं वाढणार नाही जर काही ॲक्टिव्हिटी केली तर वाढणार नाही जनरली. आणि ते दुखणं पण जे आहे ॲसिडिटी संबंधित ते जनरली फूड रिलेटेड असू शकतं किंवा बर्निंग सेन्सेशन असतं प्रॉपर आणि ते दुखणं पण कंटिन्युअसली असेल स्वेटिंगसोबत असोसिएटेड नसतं किंवा जॉ पेनसोबत असोसिएटेड नसतं. कारण की काही असे पेशंट आहेत ड्युरेशन खूप इम्पॉर्टंट आहे छातीत दुखणं जे आहे तर बऱ्याच वेळेस असं असतं की ॲसिडिटीचं चेस्ट पेन म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण ते ॲसिडिटीचं चेस्ट पेन ॲसिडिटी रिलेटेड चेस्ट पेन किती वेळापर्यंत राहतं आणि त्याच्यासोबत आणखी काही सिम्पटम्स आहेत का की जसे की घाम येणं असेल किंवा अस्वस्थ वाटणं असेल हे एक टिपिकल सिम्पटम असतात जेव्हा हार्ट अटॅकमुळे छातीत दुखणं सुरू होतं. तर जनरली असे वेग सिम्पटम्स काही काही पेशंट्सला असतात ॲसिडिटी संबंधित पण ते दुर्लक्ष करू नये जेव्हा ते चेस्ट पेन 10 किंवा 15 मिनिटापर्यंत राहतं आणि जे ॲक्टिव्हिटीमुळे वाढतं काही पण ॲक्टिव्हिटी केली तर वाढते किंवा रिकवर होते म्हणजे की हाफ एन आवर किंवा 1 आवर नंतर परत होते तर त्याला दुर्लक्ष करायला नाही पाहिजे लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मी प्रत्येकाने म्हणजे आता आम्ही 28 वर्षांपासून ते 90 वर्षांपर्यंतच्या पेशंट्सचे बायपास शस्त्रक्रिया केलेली आहे. 28 वर्ष म्हणजे आम्ही ज्यावेळेस शिकायचो त्यावेळेस तर हे ऐकिवातच नव्हतं. हा हेक्साजेनेरियन सेप्टोजेनेरियसचा आजार आहे. हा फक्त टाईप ए पर्सनॅलिटी किंवा उच्चभ्रू लोकांचा आजार आहे असं समाजात त्यावेळेस होतं. मात्र आता आम्ही बघतो गरीब गाजले असो किंवा अमीर असो प्रत्येकाला स्ट्रेस हा आहेच. स्ट्रेस हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे हा आजार होतो. त्यामुळे असं कोणीही विचार करत नाही की अरे हा मला नाही होऊ शकत. वेळच्या वेळी जेवणं वेळच्या वेळी झोपणं ज्यांचं नाहीये अवेळी आहार अवेळी झोपणे व्यायाम नसणे आणि सगळ्यात महत्त्वाच्या दुसऱ्या गोष्टी की माझ्या वडिलांना झालंय तर मला होण्याचा बाकीच्या पॉप्युलेशनपेक्षा 10% जास्त चान्स आहे. 10 पटीने जास्त चान्स आहे. माझ्या भावाला झालंय तर मला होण्याचा जास्त चान्स आहे. त्यामुळे मी अजून जास्त जागरूकपणे कुठल्याही चेस्ट पेनकडे बघणं जास्त गरजेचं आहे. बरं सर याच्यामध्ये नाही का आतापर्यंत सगळ्या आजारांची बिलकुल होऊ शकतं आणि आधी देखील झालेलं आहे. कारण की हृदयाचं आरोग्य हे कुणीच अजूनपर्यंत त्यांना हे केलं नाही. हे तुमचं चांगलं सजेशन देखील आहे आणि मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या वर्ल्ड हार्ट डेच्या दिवशी देखील आम्ही इथे कॅम्प त्या अनुषंगानेच केला होता. ब्लड प्रेशर शेवटी हृदयजन्यच आहे. आम्ही ब्लड प्रेशरचे कॅम्प्स देखील घेतो. डायबिटीसचं निदान करणे वेळच्या वेळी आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणे हे इनडिरेक्टली परत हृदयविकाराकडेच प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शनचा प्रकार आहे. तर ब्लड प्रेशर डायबिटीस आणि इको किंवा या तिघांचं ज्या वेगवेगळ्या सदरांमध्ये आम्ही चाचण्या घेण्याचे कॅम्प्स करतो हे सगळे ऑल इन ऑल हृदयविकाराच्या प्रिव्हेन्शनसाठीच केलेले प्रयत्न. जसं तुम्ही विचारलं की ऍसिडिटी जळजळ होणे आणि हृदयविकार तर मी आता कुलदीप सरांनी तुम्हाला व्यवस्थित दोघांमधला फरक समजून सांगितलं तर मी एवढंच म्हणेन की ऍसिडिटी जर खूप जास्त असेल तर तुम्ही ते चेकअप केल्याशिवाय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ऍसिडिटी ही एकदा झाली तर त्याला आपण अंजायना पेक्टोरिस या आजारामुळे पण छातीमध्ये जळजळ होतं. त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर तो आजार वाढून ऍसिडिटी आहे असं समजून जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो आजार वाढून ती नस जी बंद झाली पूर्ण 100% तर हार्ट अटॅक येऊन हृदयाचं पंपिंग थांबून हृदय तिथे थांबू शकतं. तर ऍसिडिटीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाहीये. तो एक सल्ला आहे. आणि दुसरं म्हणजे आता जो विषय आहे मिनिमल ऍक्सेस सर्जरीचा
तर आम्ही जेव्हा ट्रेनिंगला होतो मुंबईला होतो काही दिवस पुण्याला होतो, पण तिथे पण या सर्जरी बिलकुल रेग्युलरली केल्या जात नव्हत्या. मग जेव्हा मी औरंगाबादला आलो इकडे तेव्हा पुराणिक सरांचं काम आम्ही पाहिलं. सुरुवातीला आम्हाला शंका होती की मिनिमल ऍक्सेस सर्जरीचे रिझल्ट्स कसे असतील, कारण अँजिओग्राफी आम्ही जेव्हा करतो तेव्हा जर पेशंटला मल्टिपल ब्लॉक्स असतील तर आपण बायपासचा सल्ला देतो. परंतु जेव्हा मी इथे 1.5 वर्ष या हॉस्पिटलला काम करतोय आणि सरांसोबत काम करतोय, तर मी जे पेशंट बायपाससाठी रेफर सरांकडे केले होते ते आज एकदम उत्तम स्थितीमध्ये आहेत आणि त्यांचे रिझल्ट्स हे कन्व्हेन्शनल सर्जरी किंवा त्यापेक्षाही चांगले आहेत असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि त्यामुळे हे जे सेंटर सरांनी डेव्हलप केलेलं आहे एक्सेलन्स फॉर MICS, याचा अधिकाधिक रुग्णांना फायदा व्हावा आणि त्यातून ती जनजागृती व्हावी यासाठीच आजची ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की ही माहिती तुम्ही जनतेपर्यंत हे करावी, पोहोचवावी. त्यातलं एक कारण आपलं ब्लड प्रेशर व्हेरिएशन जे असतं, रात्री 2 ते 4च्या दरम्यान ब्लड प्रेशर, ज्यांचा ब्लड प्रेशरचा आजार असतो अनडायग्नोज किंवा अंडर ट्रीटेड किंवा अनट्रीटेड, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर रात्रीच्या वेळेस वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हे अटॅक्स येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या व्यतिरिक्त अजून काही फॅक्टर्स असतील तर तुम्हाला जानेवारी मध्ये असतं हे सांगते डॉक्टरल. झोपेमध्ये जर मृत्यू झाला तर पहिल्या गोष्ट म्हणजे त्याला एकच कारण आहे, म्हणजे हृदयविकारामुळेच हे असं नसतं. जर हृदयविकारामुळे झाला असेल तर त्याच्यामध्ये एकतर रक्तवाहिनी 100% बंद झाल्यामुळे पण होतं. जनरली हे डायबिटीज पेशंट्समध्ये खूप जास्त जाणवतं. आणि कारण त्यांचे जी सेन्सिटिव्हिटी असते पेनला कमी झालेली असते म्हणून. आणि दुसरं म्हणजे जे सगळ्यात मोस्ट कॉमन मुख्यतः एक कारण असते की जे हृदयाचे ठोके असतात ते अनियमित होतात. ते अनियमित होण्यासाठी एक तर कंजनायटली म्हणजे बाय बर्थ काही डिसीज असू शकतात, त्याच्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात, कधी जास्त होतात कधी कमी होतात. तर त्याच्यामुळे मुख्यतः झोपेमध्ये जी मृत्यू होते हृदयविकारामुळे, तर मुख्य कारण हे असते की हृदयाचे ठोके अनियमित होतात. सर एक प्राथमिक हृदयविकार आहे की कसं आपल्याला औषध असं नाही, हृदयविकार मेन जे आहे हृदयविकारासाठी लक्षणं जसं मी सांगितले 5 मुख्य लक्षणं असतात हृदयविकारांची. एक असते की छातीत दुखणं. जर आता आपण छातीत दुखण्याबद्दल तर आपण डिस्कस केलंच की छातीत दुखणं, जे दुखणं परत होतं आणि जे दुखणं 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त राहतं त्याला दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. दुसरं आहे की चालताना दम लागणं, छाती भरून येणं, अस्वस्थ वाटणं, हे पण हृदयविकारामुळे होऊ शकतं. तिसरं आहे की चक्कर येणं किंवा चालताना असं डोळ्यासमोर अंधारी येणं, असं जरी असेल तरी आपण कन्सल्ट करायला पाहिजे हृदयरोग तज्ञांना. फोर्थ आहे की हृदयामध्ये धडधड होणे, म्हणजे हृदयाचे ठोके कमी जास्त होणे, पाल्पिटेशन्स आपण त्याला म्हणतो. तर तसं जरी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कन्सल्ट करायला पाहिजे. आणि याच्यावर पण आणखी बाकी रेग्युलर सिम्पटम्स पण असतात, पण ऑब्व्हियसली जर लक्षण असतील तर तुम्ही कन्सल्ट करायला पाहिजे. बी इट अ फिजिशियन, ॲटलिस्ट सुरुवातीला लोकली फिजिशियनला कन्सल्ट करा किंवा प्रॉपर चॅनल जर इव्हॅल्युएशन झाल्यानंतर जर कार्डिओलॉजीची गरज असेल तर कार्डिओलॉजिस्ट पण बघतील जर कार्डियाक रिलेटेड असेल तर. आणि बाकी जर याचा जे तुम्ही म्हणताय की काळजी काय घ्यायला पाहिजे हृदयविकारांसाठी, मेन असते की एज ग्रुप प्रमाणे असतं. जर समजा मी तर म्हणेन की जनरली 20 ते 30 वर्षांचं जे वय ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ॲटलिस्ट एकदा तरी आपलं एक हेल्थ आय थिंक की फुल बॉडी चेकअप व्हायला पाहिजे ॲटलिस्ट एकदा तरी 20 ते 30 वर्षामध्ये. 30 ते 40 मध्ये ॲटलिस्ट 5 वर्षाला एकदा तरी टेस्ट चेकअप करायला पाहिजे. ॲटलिस्ट ब्लड टेस्ट असतील, ECG असतील, रिक्वायर्ड इको असेल. आणि 50 पेक्षा वर्षचे असतील तर ॲटलिस्ट 3 ते 4 वर्षाला एकदा ब्लड टेस्ट आणि लिपिड प्रोफाईल असेल, ECG असेल, इको असतील, हे टेस्ट आपण करायला पाहिजे. आणि सिम्पटम्स जर असतील तर ऑब्व्हियसली त्यावेळेस आपण कन्सल्ट करायला पाहिजे, रादर दॅन की दुर्लक्ष करून की काही नाही हे करत वयाप्रमाणे चेंजेस झाले किंवा वयाप्रमाणे माझं वय जास्त झाले म्हणून मला दम लागतोय असं समजण्यापेक्षा मेन आहे की ते ॲटलिस्ट दम का लागतोय किंवा काही जो त्रास होतोय त्याचा ॲटलिस्ट किंवा म्हणजे ॲटलिस्ट डायग्नोसिस झाली पाहिजे की कशामुळे होते. त्याच्यानंतर लंग्स खराब
अधिकाधिक रुग्णांना याच्याविषयी माहिती व्हावी यासाठी आम्ही स्वतःहून देखील या प्रकारे शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रमोट करतो आहोत. त्या अनुषंगाने आम्ही कराड, सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या प्रकारच्या शस्त्रक्रियेचं डेमॉन्स्ट्रेशन आमची पूर्ण टीम जाऊन करते, जेणेकरून कुठल्याही रुग्णांचा कुठल्या कार्यक्रमाच्या या प्रकारचा फायदा असतो. मेडिकवर औरंगाबाद में एक स्पेशल किस्म का हार्ट सर्जरी कर रहे हैं पिछले 1.5-2 सालों से, जिसे कहा जाता है MICS मिनिमल इन्वेसिव कार्डियक सर्जरी, या साधारणतः इसको की होल बाईपास कहा जाता है. की होल माने तो छोटा चीरा. तो आप सबको पता होगा कि बाईपास बोले तो हमारा यही होता है कि अरे ये छाती खुलने वाली है, पूरा छाती खोल के दिल को बाहर निकाल के कुछ करते हैं. तो वो वैसा नहीं होता है. लेकिन ये जो नई तरह से हम ये ऑपरेशन करते हैं, इसमें कोई भी हड्डी या फसली फ्रैक्चर नहीं होती. 2 फसलियों के बीच एकदम छोटा 1-1.5-2 इंच का चीरा बना के स्पेशल एंडोस्कोप्स और स्पेशल लंबे औजारों की मदद से ये वही ऑपरेशन हम करते हैं जो हम पहले पूरी छाती खोल के किया करते थे, सामने की हड्डी फ्रैक्चर करके किया करते थे. लेकिन कोई भी हड्डी या फसली फ्रैक्चर ना होने की वजह से और काफ़ी छोटा चीरा होने की वजह से इन पेशेंट्स को ब्लड लॉस कम होता है, ब्लड चढ़ाने की ज़रूरत कम पड़ती है, इन्फेक्शन के चांसेस कम होते हैं. और सबसे इम्पोर्टेंट, ये जो नए जो अभी सुराग बनते हैं वो इस तरह से छुप जाते हैं कि पेशेंट को ये महसूस ही नहीं होता है कि अपना इतना बड़ा ऑपरेशन हुआ है. उसी वजह से वे समाज में बहुत पॉजिटिवली और ज़्यादा तंदुरुस्ती से पेश आते हैं, क्योंकि 3 से 5 दिन में छुट्टी हो जाती है, 3 हफ्तों भर में उनका पूरा दर्द फना हो जाता है और वे एकदम आराम से अपना पहला जो काम कर रहे थे वो और भी फुर्ती से कर पाते हैं. इस वजह से यह ऑपरेशन अपना जो पारंपरिक जो हम ऑपरेशन करते थे उससे अलग है. लेकिन इस ऑपरेशन का खर्चा नॉर्मल ऑपरेशन से लगभग लाख भर ज़्यादा है, ये मान के चलिए, क्योंकि इसके लिए अलग अलग औजार है, एंडोस्कोप्स है. पैर की नसें भी आप देखते रहेंगे कि बाईपास के बाद में पैर को बड़ा चीरा मारा हुआ दिखता है. इस किस्म के ऑपरेशन में पैर में भी एक छोटा सा सुराग बनाते हैं हम आधे इंच का, और वहीं से पूरी नस निकाल के ये ऑपरेशन किया जाता है. तो ये सारी चीज़ों के लिए जो खर्चे आते हैं वे रूटीन ऑपरेशन से 90 से 1.25 लाख तक बढ़ता है. लेकिन यहाँ पर बजाज फाइनेंस, मुख्यमंत्री सहायता निधि, इनकी मदद से पेशेंट को हर महीने 10,000 से 15,000 रुपया भर के भी ये ऑपरेशन कर सकते हैं पेशेंट्स, जिससे उनको वर्ल्ड का सबसे एडवांस्ड ऑपरेशन ट्रीटमेंट भी मिले और उनका खर्चा भी एकदम से उनको जेब पे उनको वजन ना पड़े. जल्द से जल्द हमें ये योजना मिले, हम उसके लिए काफ़ी कोशिशमंद हैं. हम पिछले 1 साल से उसका फॉलोअप ले रहे हैं. हमारे तो ईश्वर से यही प्रार्थना है कि जल्द से जल्द वो आ जाए तो हम और भी गरीब लोगों को इस किस्म की सेवाएं प्रदान कर सकें. पिछले 10 सालों में हमने 250-300 तक के ये ऑपरेशंस करे हुए हैं. लेकिन ये पिछले 1.5 साल में हमने मेडिकवर हॉस्पिटल में ही ये 100 से भी ज़्यादा, अभी आज की तारीख में 108 ऑपरेशंस इस तरह से हम सक्सेसफुली कर चुके हैं. औरंगाबाद सिटी में हमने 250-300 इस किस्म से ऑपरेशन किए हुए हैं. हमारे मीडिया के माध्यम से औरंगाबाद के आम जनता को कुछ एक संदेश देना चाहते हैं. मेरा संदेश यही रहेगा कि दिल का दर्द हल्के में लेना नहीं चाहिए. छाती का कोई भी दर्द, दिल का दर्द होने के चांसेस रहते हैं. उसे पहले डॉक्टर को जाके इत्तला कर दे कि ये दिल का नहीं ना. अगर दिल का है तो उसका जो भी इन्वेस्टिगेशन है वो कंप्लीट करें. अगर खुदा ना खास्ता कोई ब्लॉकेजेस निकलते हैं तो डरने की ज़रूरत नहीं होती है. अगर एंजियोप्लास्टी हो सकती है तो वो तो तुरंत हो ही जाती है.
और अगर बाईपास भी आपको सजेस्ट की जाती है तो 90% पेशेंट्स में ये बाईपास बिल्कुल बेमालूम सुरागों से हम दूरबीन की मदद से करा के दे सकते हैं, की होल बाईपास से। तो बाईपास से आज डरने की ज़रूरत नहीं है, बिल्कुल भी डरने की ज़रूरत नहीं है। आप एक हफ्ते में आपके घर वालों के साथ रहेंगे और जब आप घर पे जाते हैं तो हम यहाँ पर आपसे 10-15 सीढ़ी चढ़ना उतरना कर लेते हैं, तो आप रोज़मर्रा की सारी चीज़ें घर पहुँचते से ही कर पाएंगे। आपका पूरा परिचय बोल दीजिए। मैं डॉक्टर मनीष विठ्ठलराव पुराणिक 2009 से कार्डियक सर्जरी कर रहा हूँ। पिछले 14 सालों से मैं ये कार्डियक सर्जरी कर रहा हूँ। पिछले 10-11 सालों से मैं औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर में कार्यरत हूँ। 3500 से ज़्यादा दिल के ऑपरेशंस मैं आज तक कर चुका हूँ। छोटे चीरे से पिछले 10 सालों से मैं ये ऑपरेशन कर रहा हूँ। उसमें भी हमने लगभग 350 पेशेंट्स को यहाँ पर ऑपरेट किया हुआ है और भी बाहर सांगली या कराड़ इन वहाँ के सर्जन्स को भी हम जाके ये नई तकनीक सिखा चुके हैं और भी हम लोगों को सिखा रहे हैं ताकि ज़्यादा से ज़्यादा पेशेंट्स का इस नई तकनीक से फ़ायदा हो, ताकि आज के आगे कोई बाईपास से डर के घर पे रुके ना। और हम यही पाते हैं कि बहुत से लोग उस डर से ही मौत पसंद करते हैं, ऑपरेशन के डर से। ये तो बिल्कुल ज़रूरत ही नहीं है, क्योंकि आपको बिल्कुल कोई पेन होगा नहीं, ये जिम्मेदारी हमारी।